14 एप्रिल 2025ला पंढरपूरवरून पांडुरंगाचे रुक्मिणी मातेचे आशीर्वाद घेऊन आपण पादुका घेऊन निघालो. तब्बल 22 देश, 2 खंड, आशिया आणि युरोप, 17,000 पेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास आणि 70हून अधिक देश. तर हा जो एक रोमांचकारी प्रवास होता की आपण पांडुरंगाला भारताबाहेर घेऊन चाललोय, पण त्यासोबत ती परंपरा पण आपल्याला घेऊन जायची. तशी प्रतिकात्मक दिंडी 14 एप्रिल 2025ला निघाली पंढरपूरवरून आणि 22 जून 2025ला लंडन येथे समाप्त झाली. अरे वा, हा खटाटोप कशासाठी आहे सगळा? छत्रपती शिवाजी महाराज आणि भोळा पांडुरंग हे 2 आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. मग त्या पांडुरंगाचं मंदिर का असू नये UK मध्ये, त्या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा आहे. बरोबर. कोणी मोठा नाहीये, कोणी छोटा नाहीये, कोणी गरीब नाहीये, कोणी श्रीमंत नाहीये, कोणी काळा नाहीये, कोणी गोरा. हा जो सगळा तुमचा प्रवास होता, तुम्ही आता सांगितलं की रस्त्याने प्रवास होता सगळा, तुम्हाला जर सविस्तर सांगितलं ना तुम्ही की तुमचे अनुभव कसे होते, काय काय अडचणी आल्या, किती देश तुम्हाला मध्ये लागले, तिथली मंडळं, तिथली मराठी लोक, सगळं मला अनुभव ऐकायला खूप आवडेल. हा जो प्रवास होता हा एक रोमांचकारी प्रवास होता, ना भूत ना भविष्य. म्हणजे ही संकल्पनाच अशी होती की आपल्याला भारतातून UKला रस्त्याने यायचं, आपल्याला जगामध्ये विखुरलेले जे विठ्ठल भक्त आहेत त्यांना जोडत जायचं. तर ह्याची पूर्ण तयारी करावी लागली. आपण पादुका पंढरपुरातून घेऊन निघालो, तर या पादुका तिथे कोणी बनवून दिल्या आपल्याला? पंढरपूरच UK मध्ये येत आहे आता, म्हणजे विठ्ठलाने ठरवलंच होतं यायचं की आपल्याला इकडे यायचंच आहे. म्हणजे प्रागमध्ये एक 2 महिन्याचा मुलगा, छोटा वारकरी 2 महिन्याचा मुलाला घेऊन आले होते आणि ते फक्त घेऊन नव्हते आले, तर त्याला गळ्यामध्ये माळ, धोतर, गांधी टोपी घालून सजवून आणलेलं होतं. बेल्जियममध्ये तर मला ब्रसेल्समध्ये असं सांगायला आवडेल की त्यांनी ढोल तासाच्या गजरात मिरवणूक काढली रस्त्यावर. हे सर्व पांडुरंगाने करून घेतलं. वेगवेगळ्या देशामधले विखुरलेले मराठी बांधव, विठ्ठल भक्त असतील, ते एका माळेमध्ये जोडायचं काम झालेलं आहे. सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट.